बुलढाणा जिल्ह्यातील आमदार संजय गायकवाड यांच्या वक्तव्यावरून राजकीय वाद चिघळताना दिसतोय। प्रशांत आंबी यांच्याबाबत केलेल्या कथित शिवीगाळीवर आणि विचारवंत गोविंद पानसरे यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत। ठाकरे गटाच्या शिवसेनेचे राज्य प्रवक्त्या जयश्री शेळके यांनी या प्रकरणावर जोरदार टीका केली आहे। गायकवाड यांनी दिलगिरी व्यक्त करत असली तरी वारंवार अशा प्रकारची वक्तव्य करून नंतर माफी मागण्याची त्यांची पद्धत असल्याचं त्यांनी म्हटलंय। जो बूंद से गई वो हौद से नहीं आएगी असं म्हणत त्यांनी गायकवाडांना माफीवीर अशी उपमा दिली। या टीकेमुळे राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता व्यक्त केली जाते। बूंद से गई वो हौद से नहीं आती। मुळात आमदार गायकवाड यांनी ज्या अश्लील अश्लाघ्य भाषेमध्ये अतिशय चीड आणणारी अशा प्रकारची शिवीगाळ ही प्रशांतजी आंबी यांच्या आईविषयी बहिणीविषयी केलेली आहे, ती ऐकल्यानंतर कोणाच्याही तळपायाची आग ही मस्तकात गेल्याशिवाय राहणार नाही। त्याचबरोबर कॉम्रेड गोविंदजी पानसरे यांच्या संदर्भातही अतिशय चुकीचं वक्तव्य आहे। तसंच छत्रपती शिवरायांचा एकेरी उल्लेख हा त्यांनी सुद्धा केलेला आहे। हे सगळं बोलल्याच्या नंतर आता ज्यावेळी कारवाई होईल अशी भीती वाटते, त्यावेळी मग माफीनामा थातुरमातुर हा त्यांनी मागितलेला आहे आणि ही काही पहिली वेळ त्यांची नाहीये। याआधी जर आपण इतिहास पाहिला तर याआधी अशा अनेक चुका त्यांनी केलेल्या आहेत। अनेक वेळा चुकीची वादग्रस्त वक्तव्य करायची आणि नंतर कारवाईच्या भीतीपोटी माफी मागायची। माणूस कोणाला म्हणायचं, एकदा जर चुकला तर त्याला माणूस म्हणता येईल, परंतु वारंवार चुकीची वक्तव्य करून मग कारवाईच्या भीतीपोटी वारंवार माफी मागणाऱ्याला माफीवीर नाही म्हणणार तर काय म्हणणार। परभणी जिल्ह्यातील सेलू येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त भीमसंगीत रजनीचा भव्य कार्यक्रम उत्साहात पार पडलाय। सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात प्रसिद्ध गायिका कडूबाई खराते यांनी आपल्या दमदार भीमगीत सादरीकरणाने रसिकांना मंत्रमुग्ध केले। कार्यक्रमाचं उद्घाटन राज्यमंत्री तथा पालकमंत्री मेघना बोर्डीकर साकोरे यांच्या हस्ते झाले। तर यावेळी त्यांनी डॉक्टर आंबेडकरांचे विचार जीवन समृद्ध करणारे असून शिक्षण आणि वाचनातून प्रगती साधता येते असं मत व्यक्त केले। कार्यक्रमाला स्थानिक मान्यवर आणि नागरिकांची मोठी उपस्थिती लाभली। तर उत्कृष्ट देखाव्यासाठी सर्वोदय नगर भीम जयंती मंडळाला प्रथम क्रमांकाचं पारितोषिक देण्यात आले। या भीम संगीत रजनीला सेलूकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याचं पाहायला मिळतंय। आजच्या सांज वार्ता या बातमीपत्रात आपण येथेच थांबतोय। अशाच नव्या आणि ताज्या अपडेटसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7। नवा भारत नवा विचार।